मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर सध्या आपण आहोत मुंबई गोवा हायवे। आता इथून आपल्याला कर्नाळाला जायचंय। कर्नाळा किल्ला तुम्हाला माहितीच असेल, अभयारण्य। तर आता आपण तिथं चाललोय। तर आता वाजलेत 12। आता पोहोचू आपण एक 20-25 मिनिटात। तर चला आता तुम्ही पण बघत राहा, लवकरच आपण पोहोचू। तर गाईज आपण आता पोहोचलोय कर्नाळा पक्षी अभयारण्य। पोहोचलो आम्ही फायनली। तर किती मिनिटं? 15 मिनिटात पोहोचलो। असं काही लांब नाही आणि गर्दी आहे वाटतं आज जरा। तर फायनली आम्ही पोहोचलोय। गाडीतलं सामान वगैरे काढायला सांगले, कारण इथे इथे माकडे वगैरे असतात, ते आपलं सामान चोरू शकतात। तर चला आपण जाऊया। तिकीट वगैरे काय आहे ते घेऊ आणि वरती जाऊ। तर गाईज आपण तिकीट घेतलेलं आहे 5 माणसाचा, 350 रुपये झालेले आहेत। आणि आता पोहोचलो। आता पप्पा बोलतो फोटो वगैरे काढायचे आहेत। काढा तुम्ही, उभे राहा, काढतो तुमचं, काढतो ना। तर गाईज तुम्ही बघू शकता इथे किती 172 प्रकारचे बर्ड्स आहेत या सेंच्युरीमध्ये, कर्नाळा बर्ड सेंच्युरीमध्ये। बघू शकता तुम्ही। कार्तिकला काहीतरी दिसलं वाटतं। काय कार्तिक काय बोलतं? इथं काय ते नाही, आपला ह्या दिलाय कर्नाळावरती किती मिनिटात पोहोचू शकता ते, तसं टायर दिलाय। चला आता आपण वरती जाऊ। तर गाईस तुम्हाला फिरण्याच्या सोबत इथे पक्ष्यांची, झाडांची वगैरे माहिती पण भेटून जाते। बघू शकता सगळीकडे बोर्ड लागलेत। हे पक्षी इथे म्हणजे आढळलेत आहेत अस्तित्वात, फक्त ते आता जास्त इथे लोक टुरिस्ट येतात ना, त्याच्यामुळे ते लपून राहतात, दिसत नाही। तर पप्पा तुम्ही इथे आलता कधी? पहिल्यांदाच? अच्छा अच्छा। चला आता आपण पुढे जाऊ। तर गाईज हे इकडं नदी आहे, तिकडं मासं पण बघू शकता तुम्ही, खूप छोटे आहेत, दिसणार नाही। आम्ही इथं थोडं आलो, आता जरा आतमध्ये आलो। तर गाईज इथे एक कॅन्टीन आहे, बघू शकता तुम्ही। आणि गाईज आता आम्ही कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला बसलो। बघू शकता ही कॅन्टीन, मस्त नाश्ता करू। वडापाव, मिसळ वगैरे सगळा चांगला आहे। आता आल्या होत्या आपण तुम्हाला। तर गाईज आता यांची मिसळ आले, कार्तिकचा अंडापाव अजून आला नाही। अंडापाव आणि वडापाव येणार आहे। आता आला कार्तिकचा वडापाव आला। वडापाव आले कार्तिकचा आता। तर अंडापाव पण आलाय, यांचा सगळा खाऊन झाला, मी खातो आता। आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि बॉटल वगैरे घेतले आम्ही, बिस्लरी 20 वाली। आणि आता आपण चाललोय। घाल असं टोपी, काढायचं का टोपी घालायची। चला आता पप्पाला पूर्ण 4-5 पाव पप्पानी दाबलेत एक साथ। आता पप्पाचा थोडासा 3 का थोडासा पप्पाला आता जरा आलस आलाय, पण तरी आपण आता चाललोय। चला आता कुंदन देखो सो गया, ये देखो बंदर लोग। माकडे तर सगळीकडेच आहेत। आणि इकडे एक पार्क पण आहे छोटासा, गार्डन आहे खेळण्यासाठी लहान येऊ शकता तुम्ही। तर गाईज इथे खूप सारे केज आहेत आणि यांच्यामध्ये पक्ष्यांना पाळून ठेवले। हे बघू शकता तुम्ही, ही लांडोरी आहे। आणि इथं
ससा ठेवल्यात, जोडी आहे सशांची. आणि पिंजरा एवढा मोठा आहे सशांना, खूप मोठा आहे. अंबंदर लोक वापस आ गए. ये देखो. इथं पण आहे एक, बघू शकता तुम्ही. तर हा इथला या आहे म्हणजे सर्कल आहे इथला. इथून किल्ला स्टार्ट होतो, तिकडे बघू शकता तुम्ही. इथनं आपल्याला जायचे, पण इकडे जरा आपण आतमध्ये बघतोय काय कसं आहे. असं गार्डन वगैरे केलेत. इकडे एक ब्रिज पण आहे. माकडांची पिल्ले सुद्धा तिकडे. तर आम्ही आता इथं बसलोय जरा. आणि तिथं बंदर बसली माणसं आमच्या एरियात कशी काय आली, बारगला बघून बोलतात ती. आता इथून थोडा 5 मिनिटात आराम करून आपण वरती जाऊ. सगळे तिथं रेस्ट थांबलेत, म्हणजे इथं थोडा आराम करायला. तर गाईज आता आपण किल्ल्याकडे चाललोय. कर्नाला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग, अंतर 3 किलोमीटर. चला. हे बघा वाघ गाईज. वाघ पण आहे तिथे. पेंग्विन पण आहे, इंडियन पेंग्विन डस्टबिन ते पण आहे इथं. चला आता आपण इथून वरती जाऊया हळूहळू. इकडे बाथरूम वगैरे जाण्याची सोय. आणि आता आपण इकडून वरती जायचे. आता इथून 3 किलोमीटरचा रस्ता आहे सरळ वरती जायला. तर इथून आपण आता स्टार्टिंग केले. आता कधी पोहोचू, आता तरी अर्धा 1 तास आपल्याला लागणारच आहे वरती पोहोचायला. तरी बराच रस्ता आहे. चला. 2.5 किलोमीटर. इथून सगळे ॲरो वगैरे दिलेत वरती जायला. कुठं मग घुसू नका भाव चालल्यासारखं. सरळ ॲरो दिले तिथंच चला, लोक दिसतील तुम्हाला. चला. तर आता इथून सरळ ट्रेकिंग करत जायचं आपल्याला. सरळ आहे पूर्ण. इकडे बघू शकता तुम्ही, झाडांच्या मुलांनी पूर्ण पायऱ्यासारखा रस्ता बनवलाय. कार्तिक बसला इथे. चुप कर बे कुत्ते. इथनं एंड होईल. बॅगी जीन्स घालून ट्रॅकिंग चालू आहे काही द्या बघा. Oh my God, bro. Oh, hell no, man. तर आता आम्ही चाललोय, कार्तिक, मी आणि भार्गवी. कारण ताई आणि पप्पा इथं थोडं बसलेत. पप्पाला खूप दम लागलाय त्याच्यामुळे. इथून पण रस्ता आहे, इथून जाऊ शकतो मी. नको पण रिक्स कशाला घ्यायचं. खिडाडी, खतरो के खिडाडी म्हणजे इथून नाही रस्ता. इकडची पण आहे ना. उडी कला मारतोय. ओ माय गॉड, एकदम खतरनाक ट्रेकिंग आहे. ट्रेकिंग एकदम खतरनाक आहे. तर काय आता आपण इथं बसलोय, थोडा दमलोय आराम करायसाठी. आता इथून रस्ता आहे
इकडून जायचंय होऊ शकतो. तर काही जरा आपण बसलोय. भार्गवी पप्पा आणि ताई मागच आहेत. खूप वरती इथून सांगतात 1 तास अजून लागल. आम्हाला डाउनलोड करत फोटो ना डाउनलोड होत होते तिथे. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा है भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है भाई? तर काही जाते भाई सगळे मुझे आले कॉकरोच बना दे भाई. ये मुझे आगे नहीं जाने दे भाई. मेरी ट्रेन ही चालते. तर काही तिथं आम्ही आता जरासं विश्राम करण्यासाठी थांबलोय. आता इथनं वरती जायचे 30 मिनिटाचा रस्ता आहे. तर चला आता थोडा विश्राम करू आणि नंतर जाऊ. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. काहीच फायनली आता थोडा प्लेन रस्ता आलाय आणि आता आपण थोडा चढकाम थोडा बंद झालाय आणि प्लेन रस्त्याशी चाललो 1 तासानंतर. चला आता रस्ता कुठे संपतोय. परत आता चढ भाग लागेल असं वाटतंय. चला आलो आलो. तर गाईज आता आम्ही खूप वरती आलोय आणि खूप दमलोय सुद्धा. आता थोडासा काहीतरी दिसलाय चढाचा. त्यातून आशा आल्या आम्हाला आम्ही पोचतोय. बघू आता कुठपर्यंत पोचू. खूप वर आहे. खूप लांब ट्रेकिंग आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे घेऊन या. चला आता वरती जाऊ आपण. तर गाईज व्ह्यू चेक करा. मुंबई गोवा हायवे ते मस्त आहे. चला जाऊया आता. येऊल तर आलो. आता कुठपर्यंत पोहोचलो काय माहिती. फायनली आपण पोहोचलोय. तुम्हाला दिसत असेल टेकडी. 2 तास झाले चालून. आता कुठं दिसले ती टेकडी. बारके बघा. बारकेचा उपास आहे आज रविवारचा. चला आता जवळ जाऊन थोडा बघू. तर गाईज आता 10 मिनिटाच्या दुरीवर किल्ला दिसलाय आम्हाला. आता पोचू आम्ही. बघू शकता तुम्ही. पण दमलेत खूप. तर गाईज कर्नाला किल्ल्यावर पण पोचलोय आणि हा व्ह्यू बघा खालचा. खूप खोल आहे आणि बारगावी तिचा उपास तोडलाय. पुन्हा चप्पल घातली. चला आता हळूहळू जाऊ. पोचू आता 10 मिनिटात. पण गडाच्या पायथ्याशी पोचलोय. कर्नाई माता मंदिर आहे ते. इथून वरती आता 10 मिनिटावर आपण पोचू. बघू शकता तुम्ही. असं आहे मंदिर आणि इथून असा किल्ला आहे. चला तर वरती जाऊ आपण. हे आता सगळे आलेत वरून तर आपण जाऊ. क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके त्यांचं पण इथे आहे. बाहेरून परत उपास धरला. आता इथनं जास्त नाही. इथनं आता 10-15 मिनिटावर आपण पोहोचू वरती. वरती गेल्यावर थोडासा तुम्हाला दाखवतो मी. तर गाईच हा बघू शकता तुम्ही. इथून एंट्री आहे. अजून म्हणजे वरती जायचे पण इथून किल्ल्याचा अवशेष आपल्याला दिसत आहेत. झेंडा आहे तिथं आपल्याला जायचे. तर व्ह्यू चेक करा. कार्तिक काय गाईच दमलो गाईच. काय बोलू नाही शकत. गाईज व्ह्यू एक नंबर आहे. पूर्ण हिरवा आहे. काहीच दिसणार नाही मला. बघू शकता तुम्ही. व्ह्यू चेक करा. छान व्ह्यू आहे. आता जाऊ. चला वरती. चला वरती. आता आपण दरवाजा समोरच आहे. चला तर काय आपण पोचलोय दरवाजा समोर. इथे थोडा सपोर्ट दिलाय. म्हणजे जुना काम आहे त्याच्यामुळे सपोर्ट दिलाय. म्हणजे काय दगडी वगैरे पडू नये म्हणून.
चला आतमध्ये. हा बघू शकता तुम्ही किल्ला. काही चालू फायनली पोहोचलो आपण. आलो सपोर्ट दिले आहे की खूप जुना दरवाजा आहे दगडा. मित्र भेटलाय मला कॉलेजचा, तो पण आलता इथं. तो पण 11 वाजता आलता. तो चालला तर घालते. आता आपण पण वरती जाऊ. तर गाईज हा पण एक दरवाजा आहे, बघू शकता तुम्ही. दरवाजा फायनली पोहोचलो गाईज. फायनली पोहोचलो झेंड्याजवळ. झेंडा बसायला पण आहे. तर असा आहे कर्नाला किल्ला. हा एक घर टाईप आहे, पण एवढे वर्ष झालं तरी पण अजून तसंच टिकून आहे. तिकडे पण घर आहेत. ह्याच्या आतमध्ये काय नाही, तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता. निसर्गाने पूर्ण त्याला आपल्या आतमध्ये घातलाय. हे बघू शकता. वरती जवळ आहे ना, चांगला काय तिथं गुफा वगैरे आहेत, पण दाखवतो मी तुम्हाला. तर गाई तिथं पाण्याचं कुंड वगैरे आहेत, हे बघू शकता. पाण्याचे कुंड आहेत. रामलीला आहे. जय श्रीराम. इथं आतमध्ये काय इथनं नीट या. मगाशीच 2 दगड इथं पडलेत, बघू शकता तुम्ही. बस तिकडे नको जाऊ कार्तिक. एवढाच आहे, इथपर्यंतच आहे. इथं गुफा वगैरे आहेत. चला इथून परत जाऊ. फोटो वगैरे काढायला मस्त आहे. बॅक साईड बघू आपण काय आहे तिकडं. ही बॅक साईड आहे. श्रद्धांजली, भावपूर्वक श्रद्धांजली काहीतरी आहे इथं, पण दिसत नाही नीट. वरती तिकडं हे बघू शकता तुम्ही. पूर्ण पाण्याचं हे तलाव सारखा. बघू था. गलीकडे छोटे छोटे तलाव आहेत. इकडे फोटो वगैरे फोटोशूट चालू आहे. बघू शकता तुम्ही, खूप मोठी टेकडी आहे. इथून पण एक दरवाजा आहे खालती जाण्यासाठी, बघू शकता. तुम्ही बघू शकता इथं इकडं फोटोशूटला आम्ही चाललो. व्ह्यू चेक करा, व्ह्यू लय चांगला आहे इथं. व्ह्यू एक नंबर आहे. ब्लॉगर आहे, तुम्ही चॅनल बघा. तर या साईडला चॅनल या साईडला पण एक सेल्फी पॉइंट असू शकतो. तर काही इथं पण एक पाण्याचा कुंड आहे.
पाणी साचून राहिलं का तो खराब होतं. वाहता पाणी खराब नाही होत. बघू शकता. तर गाईस बघू शकता इथून खालती जाण्यासाठी रस्ता आहे. हा एक दरवाजा आहे. आणि नंतर मग तिकडं पूर्ण तो हे कड्यासारखा आहे. एवढंच आहे इकडं. अजून जास्त काही नाही. इथं कडाला रक्षा खूप सुंदर फुलं सुद्धा आहेत. बघू शकता तुम्ही. मस्त आहेत. आणि असं या टेकडी खूप मोठी आहे. काहीच एक दोन शब्द आले तर मला. हा बोल. काहीच तुम्ही व्हिडिओमध्ये बघता करणारा किल्ला असा आहे, चांगला आहे का वाईट आहे, तुम्ही आलो तुम्हाला समजेल. खूप दमायला लागतं किल्ला, कारण किल्ला टेकडीवर असतो. दमाचा काय त्यात. चला जाऊ घ्या आता. काही असा होता कर्नाला किल्ला. खूप वरती आहे, खूप वरती आहे आणि खूप चढायला लागतं. ट्रेकिंग करायला लागतं. हे बघ बॅगी जीन्स घालून ट्रेकिंग करायला आलेत. जीन्स पॅन्ट घालून मिनी बरी ट्रॅक घातले. तर चला आता आपण खालती जाऊ. 4 वाजतील खालती जाता आता. कारण खालती जायला जास्त टाईम नाही लागत. वरती चढायला टाईम लागतं. तर गाईज इथं तुम्हाला असं हे दिसत असेल. इथून असं खालती पोचू आहे. कारण तिथनं आपल्याला सैनिक बघू नाही शकत, पण आपण इथून सैनिकाला बघू शकतो. अशी ती रणनीती आहे. बघू शकता. चला आता खालती जाऊ. भगवा झेंडा. छत्रपती शिवाजी महाराज की. चला आता. खूप दमलो. जाऊ आता डायरेक्ट खालती. ताई आणि पप्पा नाही येऊ शकले इथपर्यंत. तर गाईत आम्हाला एक पक्षी दिसलाय. तुम्ही बघू शकता. गाई समालात इथं पक्षी दिसले, ते बघू शकता. कोंबडी सारखे. तुम्ही बाजूला फोटो दाखवतो. इथं तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला मी इथं आहे. दाखवत. मला आता इथं काय दिसू शकत नाही, कारण की चला आता आपण 50% तर पार केलाय. 50%च राहिलाय. तर गाईज आम्ही आता सगळी एक साथ मिळल्या आणि मोबाईलची चार्जिंग संपली. पप्पाचा मोबाईल आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि पनवेलच्या नियरबायच लोकेशन आहे. तर तुम्ही पण या अभयारण्याला भेट द्यायला. खूप मस्त जागा आहे. वरती जायचं असेल तर तुमच्या याच्यावरती जा, रिक्षावर जा. कारण खूप वरती आहे. त्याच्यामुळे चढायला खूप त्रास होतो. तर गाईज आता आपण घरी जाऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर बाय.